महाराष्ट्रामध्ये स्त्रीशी बदमल केलं तर त्याचा चौरंगा करणारी आपली संस्कृती आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणते प्रकरण आपल्याला ऐकायला मिळत आहेत ते तुम्हाला कळत असेल. गेल्या महिन्यामध्ये 3 प्रकरणं झाले महाराष्ट्रामध्ये. एक खरातबाबाचं प्रकरण झालं, एक कोणत्या IT कंपनीमध्ये मुलींसोबत त्या ठिकाणी अत्याचार झाला, आणि आज अमरावतीमध्ये 180 मुली एका मुलाच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकल्या. ऐकायला हे किती विद्रूप प्रकारचं वागतंय लक्षात घ्या, पण यामागची खरी आणि सत्य परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊ. मला तरी असं वाटते की यामागं सगळ्यात मोठा हात सोशल मीडियाचा आहे. या प्रत्येक मुली ज्या त्याच्या जाळ्यामध्ये ओढल्या गेल्या या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असाव्या. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जर मुलगी 16 वर्षाची असेल, जर मुलगी 15 वर्षाची असेल, तर तिला का अकाउंट हवं आहे सोशल मीडियाला? का तिला असं वाटतं की माझे फॉलोअर्स जास्त असले पाहिजे? ही जी मेंटॅलिटी आज त्या ठिकाणी बनली आहे ना, ही मेंटॅलिटी या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत आहे असं मला वाटतं. लक्षात घ्या, याच्यामध्ये त्रुटी असू शकतात काही, पण माझं जे मत आहे ते मी स्पष्टपणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की आज सोशल मीडिया, त्याच्यानंतर ज्या आपण घरी मुलींसोबत बसून ज्या सिरियल्स बघतोय, या प्रत्येक गोष्टीमध्ये अफेअर्स, प्रत्येक गोष्टीमध्ये शारीरिक संबंध, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी विद्रूप प्रकारच्या क्लिप्स दाखवल्या जात आहे. आणि याच्यामुळं मुलींमध्ये, मुलांमध्ये या गोष्टींबद्दल उत्स्फूर्त अशा भावना जाग्या होत आहे, आणि यामुळंच कदाचित त्या ठिकाणी या प्रकारच्या घटना घडत आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपली संस्कृती विसरणं, याचाही त्या ठिकाणी हा साईड इफेक्ट असू शकतो असं मला वाटतं. लक्षात घ्या. त्यामुळं आता जर कधी तुमचा प्रश्न असेल की असं का आहे, तर बघा, एक छोटीशी मुलगी इंस्टाग्रामवरती कॅमेरा ओपन करते आणि त्यानंतर त्या ठिकाणी छोट्या छोट्या कपड्यामध्ये डान्स करते, आणि विशेष टाईपची मुलं, विशेष प्रकारचे त्या ठिकाणी जे ऑडियन्स त्या ठिकाणी आहे ते त्या मुलीला फॉलोज करतात. तर चांगल्या दृष्टिकोन त्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच लोकांचा असेल का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे.